तर मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईत मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झालाय। लोकल सेवा ही 20 ते 25 मिनिटं उशिराने धावते। मुसळधार पावसामुळे कुर्ला घाटकोपर मधील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय। ही दोन दृश्य आपण पाहतोय, कुर्ला आणि घाटकोपर मधली भांडूप आणि कांजूरमार्ग मध्ये कशा प्रकारे मुसळधार पाऊस सुरू आहे। भांडूपमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचलंय, त्यामुळे घराकडे जे प्रवासी निघालेत त्यांचे मात्र हाल झालेले आहेत। तर कांजूरमार्ग परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेले, स्टेशनवर देखील मोठ्या प्रमाणात यामुळे प्रवाशांची गर्दी पाहायला मिळालेली आहे। तर अगदी साचत चाललेल्या या पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागतंय। मुंबई आणि आसपासच्या परिसरात देखील मुसळधार पाऊस झालाय। अजूनही पाऊस थांबलेला नाहीये। दहिसर, बोरीवली, मालाड, जोगेश्वरी या परिसरात देखील मुसळधार पाऊस आहे। परळमधली ही दृश्य आपण पाहतोय। परळ परिसरात देखील कशा प्रकारे मुसळधार पाऊस झालेला आहे। रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि याच पाण्यातून वाट काढत लोकांना आणि वाहन चालकांना देखील जावं लागतंय। उद्या मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे शाळांनाही सुट्ट्या असणार आहेत। जुईनगर, बेलापूर, ऐरोली परिसरात देखील मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। कुर्ला घाटकोपरमध्ये देखील रेल्वे रुळावर पाणी आहे। या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर झालेला आहे।